नमस्कार. चर्चेचा विषय या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या 2 भागापासून आपण कोल्हापूर महानगरपालिकेतील बहुचर्चित घरफाळा घोटाळ्या संदर्भातील चर्चा करत आहोत. त्याच अनुषंगानं आज ही माझ्यासोबत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेट्टी हे आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, घरफाळा विभागात जे एक महत्त्वाचं पद असतं ते कर निर्धारक. या कर निर्धारक पदावर सहाय्यक आयुक्त पदाचं व्यक्ती असावी अशी तुमची मागणी होती. ती वेळोवेळी तुम्ही मागणी केलेली आहे. ती मागणी तुमची पूर्ण झाली आहे का? हां, अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही या ठिकाणी काढला की मी 1990पासून कोल्हापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येते. माझ्या असं त्यावेळी देखील लक्षात आलं की कर निर्धारक संग्राहक ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण शहरामध्ये लाखो मिळकती आहेत. त्यांना कर आकारणी करताना सहाय्यक आयुक्त दर्जाचा आणि शासनाचा अधिकारी असायला पाहिजे. पण दुर्दैवानं तसं 30 वर्षात घडलं नाही. आणि आत्ताच्या प्रशासक बलकोडे मॅडम यांनी चार्ज घेतल्यानंतर आमचं सतत तक्रारी वगैरे सुरू होत्या. सातत्यानं त्यांच्याबरोबर बैठका सुरू होत्या आणि खरोखरच यामध्ये त्या आल्यापासून देखील यश आलेलं आहे. कारण आत्ता यश आलं. त्यांनी सहाय्यक आयुक्ताकडं कर निर्धारक संग्राहक पदाचा चार्ज दिला. परत आणि काही तक्रारी झाल्या. परत त्या विनायक औंधकरांना काढलं. आम्हाला वाटलं की मॅडमने आताशी चांगली कारवाई केलेली आहे. पण कोल्हापूर महापालिकेचं जे अधिकाऱ्यांचं टोळकं आहे ते वेगवेगळे गैरसमज करतात. आणि आत्ता परत म्हणजे 2 वर्ष खरोखर चांगलं चाललेलं होतं. म्हणजे माझ्या माहितीनुसार समजा त्या सहाय्यक आयुक्ताने जरी म्हणजे भ्रष्टाचार केला असेल तर त्याला निलंबित करा, काढून टाका. औंधकरांना काहीतरी घोटाळा केला म्हणून त्याचा चार्ज काढून घेतला, चांगली गोष्ट आहे. तो प्रशासनाचा भाग आहे, आयुक्तांचा अधिकार आहे, बलकोडे मॅडमचा. पण आता देखील कर निर्धारक संग्राहक हा चल्लावाडच केला. म्हणजे संजय भोसलेचा हा राईट हँड आहे. म्हणजे 2 वर्ष व्यवस्थित चालला आमच्या माहितीनुसार. परंतु काही गडबड झाली आणि आता देखील चार्ज परत कर निर्धारक संग्राहक हा कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्याकडेच दिला. तर माझ्या माहितीनुसार त्याच्यावर दबाव तंत्र आणलं जाते. वेगवेगळ्या मार्गाने मिळकतीचं क्षेत्र कमी करण्यास त्याला भाग पाडलं जाते. तर आता जो चल्लावाडला चार्ज दिलेला आहे तर तुमच्या माध्यमातून प्रशासक बलकोडे मॅडमना माझी विनंती आहे की त्यांचा ताबडतोब चार्ज काढून घ्यावा. आणि जे आता कोल्हापूर महापालिकेला अनेक शासनाचे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडे चार्ज दिला तरच उत्पन्नात ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर बसेल आणि घरफाळा जो घोटाळा व्हायला लागलेला आहे त्याला तो आळा बसेल असं माझं मत आहे. आता कर निर्धारक पदाचा आता विषय चालू आहे. तर संजय भोसले हे कर निर्धारक पदावर काम त्यांनी पाहिलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे कर निर्धारक पदासाठी जे काही शैक्षणिक पात्रता लागते किंवा ज्या काही परीक्षा लागतात ते पूर्ण करून मी त्या पदावर कार्यरत होतो. याबद्दल तुमचं मत काय आहे? अतिशय तो खोटी आणि चुकीची माहिती देतो. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेला आहे हा बनावटगिरी कर्मचारी आहे, अत्यंत मस्तवाल कर्मचारी आहे. ती जी योग्यता नाही हे त्याचं KMTचं माझ्याकडे सेवा पुस्तकात नोंद आहे. तिची जन्मतारीख आहे 30/3/69. आता त्यानं आईवडिलांना पण कसं फसवलं ते पण मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. 30/3/69ला हा माणूस एकदा म्हणतोय मी 91ला BCom झालो, एकदा म्हणतोय मी 92ला झालो. आणि त्यावेळेचे मुख्य लेखापरीक्षक हे शासनाचे होते. हे जो कुठलंही सर्टिफिकेट नाही, 10वी नाही, 12वी नाही, ग्रॅज्युएट नाही. त्यामुळं त्यांनी त्याच्यावर सही केलेली नाही 91ला. म्हणजे किती धक्कादायक आहे बघा. मग ह्यानं काय केलं, हे जर आम्ही विद्यापीठातून सगळी माहिती काढली तर हा विद्यापीठामध्ये BCom सेकंडला फेल आहे. तर हा काय करतोय, सेम विद्यापीठाचं सर्टिफिकेट बनवतोय, तिथं देतोय लेबरला आणि परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन चोरून काढून आणतोय. म्हणजे फार विद्यापीठामध्ये देखील आम्ही ह्याच्यावर कारवाईची मागणी केल्या. कुलगुरू त्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. दुसरं BCom थर्डला आता जे तुम्ही जे दावे करताय हे खरंच सत्य आहे? सत्य. हे त्यांनी येऊन इथं जाहीर सांगावं की हे खोटं आहे म्हणून. आणि ऑफिसनं देखील तुम्ही खरोखर कोल्हापूर महापालिकेच्या आता कामगार अधिकाऱ्याला जरी बोलवलं असतं तर बरं झालं असतं. खरं कोणच यायला तयार नाहीत. कारण ह्यानं घोटाळेच एवढे केले की ती तोंड कशी पडतील. हे सगळे पेपर हे मला माहिती अधिकारात मिळालेत, काही शिवाजी विद्यापीठाकडून मिळालेत, कोल्हापूर महापालिकेकडून. मला माझा स्वतःचा पेपर कोणताही नाही. मी फार जबाबदारीनं
जे कुणावर मी आरोप करतोय ते कागदपत्राशी करतोय माझ्या सगळ्या नगरसेवकांना, सहकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील माहीत आहे. आता बघा बीकॉमला फेल आहे, सेकंडला ही जी अकाउंटपदी निवड झाली म्हणून ह्यानं बनावटगिरी ओपन बुक म्हणजे एक्झाम म्हणजे ह्यानं स्वतःच ते सगळं पुस्तक बघून एक्झाम लिहिल्याने अकाउंटला पास झाला. तर अकाउंटला आमच्या कॅटेगरी काय होती की ऑडिटिंग आणि अकाउंटिंग या स्पेशल विषयात पदवीधर पाहिजे तर तुम्ही त्या परीक्षेला बसू शकताय. माझ्याकडे ते परिपत्रक आहे. झालं मग ह्याचं बीकॉम शेवटचं आम्ही मार्कलिस्ट काढलं तर ऑडिटिंग आणि अकाउंटिंगमध्ये ह्याला 17 मार्क आहेत. किती धक्कादायक बाब आहे बघा. तर हा विद्यापीठाची बनावट सर्टिफिकेट तयार करते आणि काढून घेते म्हणून त्याच्या सेवा पुस्तकात काहीच नाही, 10वी नाही, 12वी नाही, ग्रॅज्युएट नाही. आता हे शिवाजी विद्यापीठ सांगू दे हे खोटं आहे म्हणून, हे शिवाजी विद्यापीठातून आणलेलं आहे मी आणि हे महापालिकेला दिलेलं आहे. मग ऑडिटिंग आणि अकाउंटमध्ये 17 मार्क आणि आता ह्याला अंतर्गत लेखापरीक्षक केला आहे. अरे अंतर्गत लेखापरीक्षकला या ऑडिटिंग आणि अकाउंटिंगची या विषयात स्पेशल विषयात पदवीधर पाहिजे. मग त्यावेळच्या लोकांच्यावर अन्याय झाला ना, हे त्याचा पुरावा. दुसरं हा आपला सेवा काल वाढवण्यासाठी हा माणूस काय काय करतोय बघा. म्हणजे ह्याला सहाय्यक आयुक्त वरून आता काढला, शिपाई केलेला आहे मॅडमनी, ह्याला ऑर्डर दिलेला आहे. त्याच्याविषयी मी पण तुम्हाला सांगतो, त्याच्या शैक्षणिक अर्थाविषयी तुम्ही चांगला विषय काढलाय. आणि असं अनेक कर्मचाऱ्यांनी देखील हे म्हणजे ह्याच्यासारखी देखील बनावटगिरी केली ती पण मी उघडकीस आणणार आहे आपल्या माध्यमातून. तर हे जी जन्मतारीख आहे 30/3 म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर आपले आई वडील जन्म नोंद करतात हो शाळेत. तर ह्या माणसानं सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, शिवाजी विद्यापीठना सगळ्यांना फसवले, जनतेला फसवले, महासभेला फसवले, आयुक्तांना फसवले, स्टँडिंगला फसवले आणि शेवटी आई वडिलाला पण फसवलो. आई वडील म्हणतात अरे संजू तुझी जन्मतारीख 30/3 आहे. तर हा माणूस कोल्हापूर महापालिकेसमोर होल्डिंग लावतोय 30/8 म्हणजे 5 महिन्याचा कार्यकाल वाढवून घ्यायला हो. आणि ह्याला शुभेच्छा द्यायला हे आमचे अधिकारी, हे आमचे नारायण भोसले सगळे अधिकारी जातात. म्हणजे हा जर तुमच्या माध्यमातून जर आम्ही हा घोटाळा काढला नसता तर हा परत आणि 5 महिने सेवाकाल वाढवला असता. म्हणजे ह्यानं आई वडिलांची पण फसवणूक केल्या हे आता सिद्ध झालेलं आहे. मग मी तक्रार केल्या केल्या एका रात्रीत त्यानं हे होल्डिंग काढलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, आपला सेवाकाल म्हणजे एखादा माणूस 98 वर्षी एका रिटायर व्हायला तास कमी झाला तरी त्याला दुसरा तास देत नाहीत नोकरीवर. तर हा माणूस बनावटगिरी करून परत आपला कार्यकाल वाढवणार होता. त्याचं ते मी म्हणजे धुळीस मिळवलेला आहे. हा कार्यकाल जो वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, याच्या मागचा उद्देश काय? याच्या मागचा उद्देश म्हणजे काय, ह्याला एक सहाय्यक आयुक्त म्हणून जम्पिंग प्रमोशन ह्याला एक चार्ज दिला गेला. म्हणजे ह्यानं सगळे घोटाळेच केलेले आहेत. ही जी ऑर्डर पण माझ्याकडे आहे. तर आता ते सहाय्यक आयुक्त म्हणून त्याला एक आयडेंटिटी मिळालेली. मी सभागृहात विषय काढला की ह्याचा आयडेंटिटी काढून घ्या आणि अजूनही ते कुठे जाईल तिथं आयडेंटिटीचा वापर करते. म्हणजे हा क्लार्क तिनपाट क्लार्क आहे, ही जी योग्यता नाही. हा शिपाई माणूस आहे. कारण झाडू कामगार आमचे LLB झालेले आहेत, BCom झालेले आहेत, MCom झालेले आहेत, फर्स्ट क्लास आलेले आहेत. खरं हे दबाब तंत्र युनियनच्या माध्यमातून आणि लाचार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्याला आता आमचं म्हणणं, मी एकदा सभागृहात म्हणलं ह्याला आयुक्तच करा. अहो काय बघताय का नाही काय करायला हा माणूस. तिसरं, ह्या माणसाला जी ऑर्डर ह्यानं घेतलेली आहे ही ऑर्डर धक्कादायक आहे. म्हणजे ज्या संवर्गातून, खुल्या संवर्गातून ही जी नेमणूक झाल्या ह्याच्यावर कोणाची सही नाही. म्हणजे बॅकलॉग हा महिलासाठी होता आणि हा बॅकलॉग बाजूला ठेवून ह्यानं स्वतःच खुल्या संवर्गातून नेमणूक केल्या. त्याच्यावर आयुक्तांची सही नाही, उपायुक्तांची सही नाही. म्हणजे ज्या पदावर तुम्ही काम करताय त्याच्यावर कोणाची सही नाही. मग हे महापालिकेत चालतंय कसं? चालतंय आता सांगेन तुम्हाला. हे भ्रष्ट अधिकारी आहेत ना, लाचार झालेले आहेत, जनतेचा पगार घेतात आणि हमाली त्या संजय भोसलेजी करतात. आणि मी किती लढा द्यायचा हो, 25,000 पेपर गोळा करायचे, सभागृहात टाहो फोडायचा, महासभेत फोडायचा. तिथं नाही मिळालं तर मग माझे पत्रकार बंधू आणि तुमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुमचे सगळे मीडिया हे माझ्या पाठीशी राहिलेले आहेत आणि जनता माझ्या पाठीशी राहिलेली. यापूर्वीचे कर्तव्यदक्ष आयुक्तांनी लिहिलेलं होतं की, श्रीनिवास साहेबांनी लिहिलेलं होतं की शासनाची परवानगीशिवाय याला ऑर्डर देऊ नका. ते देखील बाजूला ठेवलं. सभागृहात मग ह्यानं कागद काय दिले हो, सभागृहात ठराव झाला, डुप्लिकेट कागद देते आणि ठराव झाल्या सगळं पळवून नेते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे आणि याचा पर्दाफाश झालाय. दुसरं, मग आम्ही काय केलं, हे जे सगळे कागदपत्र दिले आणि खरोखर कलशेट्टी साहेबांचं मी अभिनंदन करतो. त्यांचं आमचं झालं, पण ते सत्यावर IAS अधिकारी फार हुशार असतात. त्यांनी काय केलं, ही जी चौकशी समिती लावली माझ्या आणि चंद्रकांत रामानेंच्या नावावर. हा मोठा अहवाल आहे.
चौकशी समिती धक्कादायक सांगतो तुम्हाला. ह्या चौकशी समितीमध्ये त्याची नेमणूक रद्द केल्या. हम्म. पण दुर्दैवानं तिथं रविकांत अडसूळ म्हणून उपायुक्त आले, निखिल मोरे गेले आणि रविकांत अडसूळने त्याला 15 दिवसाची नोटीस दिली, कारणे दाखवा. अहो काय द्यायची गरज नाही. का गरज नाही तर तुम्हाला धक्कादायक माहिती ह्याच्या पुढची म्हणजे इतकी मोठी हे आहे की काय अधिकारी बघा म्हणून मी जबाबदारी बसवल्या. सागरराव फार मोठा विषय काढला तुम्ही. हे जी 2005ला अकाउंटंटपदी नेमणूक झालेली बेकायदेशीर बनावट हे औद्योगिक न्यायालयानं रद्द केलेले आहे. ही कोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यानंतर हे महाशय संजय भोसले हा हायकोर्टामध्ये गेला 2005ला. हे बघा रिट पिटिशन त्यानंच दाखल केले 974. हे कोर्टातली कागद. हे त्याची नेमणूक कोर्टानं रद्द केल्या. म्हणजे कोर्टानं त्याला रिजेक्ट केले. म्हणजे औद्योगिक न्यायालयानं तिची नेमणूक रद्द केली. म्हणजे याला शिपाई करा पण म्हणून औद्योगिक न्यायालयानं सांगितले, हायकोर्टानं सांगितले, तरी देखील ह्या ऑर्डर सगळ्या ह्या आमच्या अधिकाऱ्यांनी, लाचार अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन ही ऑर्डर देखील बाजूला टाकली. सभागृहाला फसवलं, स्थायी समितीला फसवलं, हायकोर्टाची ऑर्डर बाजूला टाकताय. म्हणजे न्यायालयाचा हा अपमान आहे. हो, कंटेम. आता मग आम्ही काय केले ह्याच्यावर मग मॅडमनी मात्र एक चांगलं काम केलं. म्हणजे आयुक्तांनी जे चांगलं काम केलं त्यांचं आम्ही अभिनंदनच केले. प्रशासक बलकोडे मॅडमनी आणि कलशेट्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला की ह्याची कोर्टाची ऑर्डर होऊन देखील अधिकारी ती कोर्टाची ऑर्डर सभागृहात आणत नाहीत किंवा तिची अंमलबजावणी करत नाहीत. हा चल्लावाड कामगार अधिकारी होता, चुकीची उत्तर देत होता, त्याला चपरा काय या चल्लावाडला. आता करनिर्धारक संग्राहक झालाय. सगळी सायटर त्याची. हे मुख्य लेखापाल संजय सरनाईक त्याचा देखील आपण घोटाळा काढलाय, ते पुढच्या ह्याच्यात आपण बोलू. आयुक्तांनी ह्या अहवालावर कलशेट्टींनी चौकशी लावली. त्यात वर्ष दीड वर्ष गेलं. आयुक्तांनी 3/8/21ला संजय भोसलेला माझ्या आणि रामानेंच्या तक्रारीवर मूळ पदावर क्लार्क म्हणजे आमच्या भाषेत शिपाई तुला का करू नये म्हणून ही मॅडमने ऑर्डर दिलेली आहे. ही प्रशासक बलकोडे मॅडमची ऑर्डर आहे. आणि ह्या ऑर्डरवर हा न्यायालयात गेला आणि तात्पुरती स्थगिती आणली. मग त्यात आम्हाला पार्टी करून घेतलं नाही. मग मी सागरराव एकदा पाठपुरावा केला की मी सोडत नाही. कारण जनतेला मला द्यायला पाहिजे ना हिशोब. तुम्ही बाबा काय केलं, पुढं काय केलं, का ब्रेक झाला. कारण अनेक घोटाळे काढतात, एक जण ब्रेक करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. कारण माझा मात्र लढा हा कायमस्वरूपी आहे. मी हायकोर्टात त्याच्यावर रीट दाखल केलं. हे बघा की हे जी नेमणूक बेकायदेशीर झाल्या, आयुक्तांनी ऑर्डर दिल्या, आम्हाला पार्टी करून घ्या. आता लवकरच आम्ही त्यात पार्टी होते. आणि तुम्ही जे दुसरं म्हणला ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरवर ही चौकशी समिती पण नेमायची गरज नव्हती. ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरची अंमलबजावणी करायची आहे. मग आता 2005 पासून हा माणूस 1.5 लाख रुपये पगार घेतोय. 2 गाड्या वापरल्या, 441 ह्यानं रजा काढल्या, त्या रजेच्या मुत्तीत पण गाड्या वापरल्या, घरात कंडक्टर वापरला, सगळं काढून घेतलं. तर मूळ मुद्द्यावर ह्या ऑर्डरवर आता आम्ही स्पेशल रीट दाखल करतोय फौजदारी की हायकोर्टानं ही जी निवड रद्द केल्या, औद्योगिक न्यायालयानं रद्द केल्या, तरी देखील प्रशासन 2005 पासून म्हणजे आज 5 पासून किती वर्ष झाली बघा. जवळजवळ 17 वर्षे झाली हा माणूस कोट्यावधीचा ह्यानं पगार घेतला. कोट्यावधी रुपये लोकांना 500,000 कोटीची सूट दिली. म्हणजे बेकायदेशीर कर्मचारी काय करू शकतोय हे जो उदाहरण आहे. कोर्टानं ऑर्डर दिल्या, मग आम्ही आता ह्या अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी बसवायला लावली. आणि ते देखील रीट सागरराव आपण हायकोर्टात दाखल केलेला आहे की कोर्टाच्या ऑर्डरचा अपमान ह्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि ही सगळी जबाबदारी नुकसानीची, घरफाळा घोटाळ्याची, हे बनावट अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे महापालिकेचं प्रचंड नुकसान झालंय. म्हणून ह्या सगळ्यांच्यावर जबाबदारी बसवायसाठी मी गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये 4 दिवस होतो. त्यामुळं ही जबाबदारी आयुक्तासह प्रशासकसह सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर बसवायची कारवाई मी केलेली आहे. बरं, आता हे संपूर्ण प्रकरण हे वादग्रस्त आहेच. मात्र या वादाचा केंद्रबिंदू ठरलेले संजय भोसले असं सांगतात की जी मी पद्धत घरफाळा आकारणीची जी कोल्हापुरात राबवली, कोल्हापूर महानगरपालिकेत राबवली, ती पद्धत शासन स्तरावर शासनानं चांगली आहे म्हणून संपूर्ण राज्यात राबवली असं त्यांचं म्हणणं आहे. हे हा बनावटगिरीतला एक म्हणजे नमुना आहे. आणि हे सर्वस्वी हा खोटं सांगतोय. कुठल्याही शासनानं ही जी कर प्रणाली घेतलेली नाही, कोणाचंही पत्र नाही. आणि उलट महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर महापालिका ही सर्वात जास्त करवाढ करणारी महापालिका अशी गणना आहे. आणि ह्यानं फक्त पैसे खायासाठी भांडवली मूल्यावर कुळ पद्धत हेनच सुरू केलेलं आहे.
आणि ही प्रणाली सुरू करायसाठी त्यानं सगळं असा क्लास घेतला सांगण्याचा उद्देश. कारण पैसे खायसाठी आम्ही त्यावेळेला विरोध केलेला आहे, सभागृहात देखील आमचा विरोध आहे. कारण मी ह्यात पूर्णपणे कोल्हापूर महापालिकेमध्ये MRTP ॲक्ट मी वाचलेला आहे आणि मला अभ्यास करायचे वेळ आहे. जनतेच्या पैशावर दरोडा घालणाऱ्याला कारवाई करायची आणि आपण ते सक्सेस केलेलं आहे. TDR घोटाळा काढला, 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, TDRला ब्रेक बसला. पार्किंग घोटाळा करत होता त्याला पळवून लावला, त्यानं बनावट तिकीट छापलेली, परचेस नोटीस काढलं, म्हणजे कर्ज असताना TDR द्यायचे, म्हणजे सगळं आपण सक्सेस केलेलं आहे. आता खरं ह्याला मात्र करताना मला फार त्रास झाला. कारण किती तुम्हाला मी सांगितलं की 2 तास मला झोप आहे. ह्यानं एवढं केलेलं आहे, इतकं प्रचंड भोगस आणि बनावट आणि वाचनाशिवाय शक्य नाही. आता हा म्हणतोय की माझी प्रणाली शासनाने घेतली. मला एका महाराष्ट्रातल्या एका महापालिकेचं पत्र दाखवा की ह्या संजय भोसले, उलट ह्या संजय भोसलेनं जे नुकसान केलेलं आहे महापालिकेचं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. हा अहवाल आहे, हे त्याला संजय भोसले तुला उत्तर आहे. शासनाचे मुख्य लेखापरीक्षकांनी अहवाल केलेला आहे 2003 ते 2011 पर्यंत. हा माणूस नाही, त्यांचं पण म्हणणं आहे की 2003 ते 2011 मध्ये जे ऑडिट जे झालेलं आहे घरपाळ्याचं झालेलं आहे, त्याच्यात ते पण मी निर्दोष आहे म्हणतात. केस अतिशय बरोबर बोलला. हे निर्दोष आहे का? ह्या माणसाला 7 पत्र दिलेले आहेत बघा. मुख्य लेखापाल अत्यंत कर्तव्यदक्ष होते, बलकोडे मॅडम सारखे चांगले होते. ह्या माणसाने अहवाल केलेला आहे. ह्याला पत्र पाठवली की मी ऑफिसला या लावलेलो आहे आणि तुमचं रेकॉर्ड ठेवा. काय रेकॉर्ड ठेवा? तुम्ही घरफाळ्याचं ह्या वर्षीचं मागणी किती आहे, तुमची डिमांड किती आहे, ह्या 2003 पासून थकबाकी किती आहे. तर हे यालाच तयार नाही. ह्याला 7 नोटीस पाठवल्या. हे आयुक्तांनी पण पत्र दिले, लवकर उत्तर देत नाही म्हणून त्याला 14,000 दंड पण केलाय बघा. आपल्या पुण्याचे खंडपीठ जे माहिती आहेत अधिकार आयोगाचे हे आहेत सचिव त्यांनी, तर त्यांनी ह्याला 7 पत्र दिली संजय भोसलेला. एकदाही हजर नाही. तर ते कर्तव्यदक्ष होते, जनतेचं आपण पगार घेतो ह्याची त्यांना जाण होती. ते स्वतः गेले आमच्या शाहू क्लॉथ मार्केटला आणि ह्याचं दप्तरच ताब्यात घेतलं सगळं. सलाम आहे त्या अधिकाऱ्याला, कोळेकर साहेब. त्यांनी 2003 पासून 11 पर्यंत ह्यानं 70 कोटीचं महापालिकेचं नुकसान केलेलं आहे असा स्पष्ट अहवाल करून ठेवला आहे. आणि कसा केलाय की ह्यानं थकबाक्या उडवल्या. डिमांड जे आहे तुम्हाला द्यायचं ते झिरोच करते. आता घराची पण 2 घराची त्यानं म्हणजे झिरोच केलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर इकडे खुलासा करते की मी पाडलेल्या घरावर बांधले, खोटं करते, सगळं खोटं आहे, त्यावर पुरावा काय नाही. तर ऐका, आपण मूळ मुद्द्यावर या. तर हे मुख्य लेखापरीक्षकांनी करून ठेवलेलं आहे की ह्यानं थकबाक्या उडवलेल्या आहेत. बांधकाम परवानगीप्रमाणे ह्यानं घर फाळा लावलेलं नाही. अनेकांच्या थकबाक्या नील केलेल्या आहेत. चालू मागणी पुढच्या बिलात धरलेली नाही. असं 70 कोटीचं केलेलं आहे. आणि हा संजय भोसले म्हणते की माझा आदर्श, अहो हे 3पट, ह्याला काय ह्याचं शिक्षण आहे का काय आहे, ह्याला ठरावाने जम्पिंग प्रमोशन केलं आहे सहाय्यक आयुक्तपर्यंत. मग संजय भोसले तुझी गाडी का काढून घेतली, बेकायदेशीर वापरत होतास, तुझा चार्ज का काढून घेतला, तू जर एवढी योग्यता होतास तर सागरराव मी हा लढा दिलाय, नाहीतर ह्यानं 2000 कोटीपर्यंत नेला असतं. म्हणजे हे जी बनावटगिरी उघडकीस आलेला आहे, हा स्वतः बनावटगिरी आहे. हा सगळं खोटं सांगतोय. शासनाने याचा गौरव केला नाही. सेवा पुस्तकात केवढे नोंद्या ह्याच्या कायमस्वरूपी वेतनवाढी बंद केल्यात शिवशंकर साहेबांनी. आता संजय भोसले यांचं तुम्ही आता एवढी प्रकरणं तुम्ही बाहेर काढली, बरोबर. तर त्यांनी वेळोवेळी पत्रकार बैठका घेऊन देखील एक वेळा सांगितलेलं आहे की तुमच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. खरंच त्यांनी तुमच्यावर अब्रू नुकसानीचे दाखल केलेले आहेत का, किंवा ते दाखल केले असतील तर त्याची परिस्थिती आता काय आहे? येस, आता फक्त एकच मुद्दा घेतो आपण, आता झालेला आहे. तर हे ना शिवाजी महत्वाचा विषय, शिवाजी विद्यापीठाचं देखील बनावट सर्टिफिकेट त्यानं केलं. हे पूर्वीचे सर्टिफिकेट आहे बघा, महापालिकेच्या अधिकाऱ्याचंच एक आहे. आणि हे त्यानं आत्ता ह्यानं 25 ऑगस्ट 2021 ला आणलेलं आहे. कारण थर्ड क्लास असल्यामुळं ह्यानं ते घेतलंच नाही. थर्ड क्लास आहे, हा डिग्री म्हणजे थर्ड क्लास डिग्री धारक आहे, BCom डिग्री धारक. आणि ह्यानं आता 21 ला घेतलेला आहे. मग तू 91 पासून कुठलं दिलंस बाबा संजय भोसले सर्टिफिकेट? कारण त्याने शिवाजी विद्यापीठात घेतलं नाही, आम्ही तक्रार केल्यावर घेतलं. खरं हे थर्ड क्लास आहे, हे चालत नाही. मग आता तू नोंद करायला दिलायस, मग 30 वर्ष कुठलं नोंद केलास? ह्याचा अर्थ ह्यानं विद्यापीठला पण फसवले. आता मूळ मुद्द्यावर येऊया. हा काय करतोय, हे दबाब तंत्र करते. म्हणजे एखाद्या ह्याचा डॉन असतो की ना, डॉन म्हणजे प्रेशर करायचं, लॉबी करायची, असं हे मुरलेलं आहे. हे म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारच आहे. मी तुम्हाला सांगितलं, हर्षद मेहता तेलगी, ते धुळ्याचा जिल्हा परिषदमध्ये घोटाळा केला, भास्कर वाघ,
आणि एखाद्या राजकीय नेत्याला पण जमणार नाही अशा पद्धतीचं कट कारस्थान करण्यातच याचं आयुष्य गेलेलं आहे. हे काय करते, दबाब तंत्र करते. एखादा मी आता घोटाळे काढवले तर वेगवेगळ्या मार्गानं कसं भूपाल शेट्ट्यांच्यावर दबाव आणायचा हे आणायचा. खरं त्याला माहीत नाही, तो नोकरी लागायच्या अगोदर मी महापालिकेत नगरसेवक झालेलो आहे आणि माझं पूर्ण वाचन आणि अभ्यास असल्याशिवाय मी कुठला घोटाळा काढत नाही. तर हे जे वकिलांची नावं सांगतो तुम्हाला, ही माझ्या हातात त्यांचे आबरू नुकसानचे दावे आहेत. त्यानं जवळजवळ आत्तापर्यंत माझ्या मते एक 10 कोटी रुपयाचा आबरू नुकसानचा दावा माझ्या हृदयावर दगड ठेवून मी भूपाल शेट्ट्यांच्यावर दावा दाखल करतोय. अरे तुझी लायकी काय आहे, तुझी योग्यता काय, तू कुणावर बोलायला आहे, तू तीनपाट कर्मचारी, नोकर आमचा आहे तो सागरराव, नोकर आहे तो, त्याची काय लायकी आहे का त्याची. पण दबाबतंत्र करते. त्याला वाटलं भूपाल शेट्टीनं असं केलं की मी त्याला सांगितलेलं त्याच्या 3 वकिलांनी मला आबरू नुकसानचं दाव्याचं नोटीस पाठवलं 10 कोटीचं. मी त्याला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, तुझ्या आबरू नुकसानच्या दाव्याला संजय भोसले एकच उत्तर आहे की तुला बेड्यात ठोकणं आणि तुला जेलला पाठवणं. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांना आयुष्य जेलमध्ये काढायचं आहे. जर नाही काढलं ना तर मी माझी राजकीय कारकिर्दी सोडून देईन. बघा, ह्यानं पहिल्यांदा SB नल्लवडे, निलेश मेडिकल समोर राजारामपुरी 9वी गल्ली, हे त्यांच्या ॲडव्होकेटांनी मला आबरू नुकसानच्या दाव्याचं नोटीस दिलं. माझे वकील प्रल्हाद पाटीलनी लगेच त्यांना 24/9/20 पाठवलं. बघा सांगतो. त्यानंतर महंतोष कोल्हे ॲडव्होकेट 1101 बिंदू चौक, हेने एक पाठवलं मला. माझ्या वकिलांनी त्यांना लगेच उत्तर दिलं. तिसरं आत्ता आलं ॲडव्होकेट योगेश रामचंद्र साळोखे, औचित्यपीर तालीम ये वॉर्ड शिवाजीपेठ, 24/9 पाठवलं. आता तो वकिलांच्याकडे गेला, त्यांनी पाठवलं, चांगली गोष्ट आहे. पण सागरराव, ह्या वकिलांना मी एवढे माहिती अधिकाराची मला मिळालेली उत्तर पाठवल्यात, ती मला परतच पाठवतात. ते स्वीकारतच नाहीत. दुर्दैव आहे. म्हणजे स्वीकारत नाही याचा अर्थ ह्यानं मान्य आहे, त्यानं त्यांच्या म्हणजे त्यांच्या जो वादी आहे, म्हणजे त्यांचा जो क्लायंट आहे त्यानं घोटाळा केलेलं हे सिद्ध आहे. सगळे मला परत आलं. मग योगेश साळोखे यांचा आल्या आम्ही ह्यांना काय केलं, ईमेलवर सगळं पाठवलं. पाठवल्यानंतर मी ह्यांच्या रजिस्टर ऑफिसला एक पाठवलं, संजय भोसलेच्या घरात पाठवलं, कारण ते घरात पण घेत नाही. मग मी महापालिकेत पाठवलं. आता महापालिकेत पाठवल्यानंतर त्याला परत पाठवता येईना, मी ब्युरोमधनं पाठवलं. आणि एवढं मोठी कागदपत्र, एक 2000 पानाची कागदपत्र ह्याला मी पाठवलेले आहेत. ह्याच्या 10 कोटीला उत्तर दिलेलं आहे. ह्यानं कुठल्याही न्यायालयात दावा दाखल केला नाही. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो, त्यानं जी मला नोटीस दिलेली आहे त्या वकिलांच्या थ्रू मीडियामध्ये प्रसिद्धी घेतलेली आहे. दावा दाखल केला म्हणून आमचे अनेक सहकारी त्याच्या पाठीशी आहेत. शेवटपर्यंत राहू द्यात, काही आम्हाला अडचण नाही. ते त्यांचं काम करायला, मी माझं काम करावले झालं. तर माझं यांच्या ह्या वकिलांनाही माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या क्लायंटला आता सोडू नका. त्यानं तुमच्या थ्रू मलावर दावा दाखल केलेत ना 10 कोटीचे, तुम्ही दावा दाखल कराच माझ्या विरुद्ध, अशी तुम्हालाही माझी विनंती आहे. ह्या वकिलांना विनंती आहे, योगेश साळोखे साहेबांना विनंती आहे, त्याच्यानंतर नल्लवड्यांना विनंती आहे, कोल्हेंना विनंती आहे की तुम्ही संजय भोसलेला आता सोडू नका, त्याच्याकडनं कागदपत्र घ्या आणि माझ्यावर आबरू नुकसान दावा दाखल कराच. पण ते मी अजूनही सांगतो, ते करू शकत नाहीत. कारण मी त्यांना ह्याच्यावर काय काय कारवाई केलेली आहे. संजय भोसलेवर 3 फौजदारी याचिका दाखल करावली मी आयुक्तासह, की एक तर तुम्ही 500 कोटीचा 1000 कोटीपर्यंत झालेलं तुम्ही वसूल करत नाही. संजय भोसलेला हायकोर्टानं ऑर्डर दिल्या क्लार्कची, तरी देखील ते तुम्ही त्याला घरला पाठवत नाही. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो की संजय भोसलेनं जनतेच्या कष्टाच्या पैशावर दरोडा घातलेला आहे. ह्याला कमीत कमी 2.5 कोटी रुपये पगारावर ह्यानं घेतलेले भरायला लागणार आहेत. ह्यानं दुसऱ्याच्या नावावर गाड्या वापरलेल्या आहेत. आता त्यांचेच सहकारी आहेत सगळे. हे बघा, ह्यानं गाडी वापरल्या, संजय सरनाईकाच्या नावावर वापरल्या, उमेश रणदिवेंच्या नावावर वापरल्या, सचिन जाधवांच्या नावावर वापरल्या, दिवाकर कारंडेच्या नावावर, सुभाष नारायण देसाई RTO होते आणि चेतन कोंडे ह्यांच्या नावावर देखील गाडी वापरल्या 8 वर्ष. म्हणजे हे काय वाटेल ते करते. आणि हे जे सहकारी काय पण करायचं, कोणाची ऑर्डर नाही काय नाही, हे त्याचे सगळे म्हणजे संबंधित आहेत. ह्यांनी पण गाडी वापरल्या आणि त्यानं पण गाडी वापरल्या. 441 रजा घेतल्यात, रजेच्या काळात पण गाडी वापरते. त्यामुळं हा आमच्या कागदपत्रात बंद झालेला आहे. आणि तो जे सांगतोय ते सगळं लबाड सांगतोय, खोटं सांगतोय. त्यामुळं संजय भोसले हा अतिशय क्रिमिनल माइंडचा, कोल्हापूर महापालिकेचा कोट्यावधीचा घरफाळा घोटाळा केलेला, कर निर्धारक, कामगार अधिकारी, रौका अधिकारी, इस्टेट ऑफिसर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, त्याला RTO लागते हो, ह्याला काय, आणि सहाय्यक आयुक्त. दुर्दैवानं
आजपर्यंत इतकी वर्ष मला यश आलेलं नव्हतं, पण आता यश आलेलं आहे. बलकोडे मॅडमनी आता ह्यामध्ये त्याची रिवोक केलेला आहे, त्याला शिपाई पदावर आणलेला आहे, क्लार्क पदावर आणलेला आहे. तात्पुरती मनाई झाली आहे. न्यायालयावर पण आमचा विश्वास आहे. न्यायालय पण ही जी ह्याला स्थगिती मिळणार नाही. मी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळं हायकोर्ट देखील आमच्या बाजूनं निर्णय देईल, कारण आमच्याकडं कागदपत्र स्ट्रॉंग आहेत आणि सगळी कागदपत्र ही महापालिकेची आहेत. आता भूपाल शेट्टी साहेब, तुम्ही घरफाळा प्रकरणावर तुम्ही जो मोठा लढा उभा केलाय, तसे कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ थेट पाईपलाईन योजना आहे, ती पूर्ण रखडलेली आहे. पार्किंगच्या आहे. परत दुसरी गोष्ट कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः वाटच लागलेली आहे. बरोबर. हे प्रश्न तुम्ही का हाती घेत नाही? ह्या एकाच प्रश्नाला तुम्ही का चिटकून बसलाय? हां, ते पण प्रश्न मी हाती घेतलेले आहेत. वेळोवेळी मी सभागृहामध्ये आवाज उठवला आहे, त्याच्याविषयी पण आपण बोलू. हा म्हणजे ह्या माणसानं, ह्या तीनपाट मस्तवाल कर्मचाऱ्यानं तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी, सर्वसामान्य उच्च लोकांनी सगळ्यांनी घरफाळा भरायचा आणि ह्या मोठ्या मोठ्या लोकांना आणि मोठ्या मोठ्या कुळ करार बाजूला ठेवून 70 कोटी रुपये हे सूट द्यायला लागला. आणि महापालिकेचं उत्पन्नाचं म्हणजे समान अर्थव्यवस्था म्हणजे 2 नंबर अर्थव्यवस्था केल्याचा प्रकार झाला ना. म्हणजे ह्यानं जे काय सूट दिली ती महापालिकेच्या म्हणजे महापालिकेमध्ये जमा कुठं झाली? अहो, हे फार मोठी अर्थव्यवस्थेला धक्का आहे कोल्हापूर महापालिकेच्या. ह्यानं समान अर्थव्यवस्था म्हणजे जे 2 नंबर धंदे करतात त्याला इन्कम टॅक्स नाही, सेल टॅक्स नाही, काही नाही, जीएसटी नाही. ह्यानं जे आता कोट्यावधी रुपये मिळवल्यात, ह्यानं काय जीएसटी भरलाय, काय इन्कम टॅक्स भरलाय, का सेल टॅक्स भरलाय? आम्ही जीएसटी भरतोय, इन्कम टॅक्स भरतो, सगळं भरतोय आम्ही. आणि हे काय, हे समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे ना. ह्याला मोका नाही, डबल मोका लावणार मी तुम्हाला लिहून देतो. ह्यानं आयुष्य जेलमध्ये काढायचं आहे. ह्यानं जे कोट्यावधी रुपये मिळवलेले आहेत महापालिकेचं नुकसान करून, ते काय टॅक्स भरलाय का ह्यानं? म्हणजे अर्थव्यवस्थेला, कोल्हापूर नगरीच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीला, कोल्हापूर महापालिकेच्या मातृभूमीला, मातृसंस्थेला ह्यानं अर्थव्यवस्थेला धक्का लावला ना. म्हणजे आणि हे अधिकारी गपचूप काय, कसले अधिकारी म्हणायचे काय? या कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही ज्या महापालिकेचा पगार घेताय, रोजीरोटी त्याच्यावर तुमची चाललेली आहे आणि ज्या लोकांनी कष्ट करण्याने घाम गाळून घरफाळा भरलेला आहे, त्या अर्थव्यवस्थेला, घरफाळ्याच्या अर्थव्यवस्थेला ह्यानं धक्का लावलेला आहे. ह्याला डबल मोका लागणार आणि नाही लागला तरी विचारा, ह्यानं आयुष्य जेलमध्ये काढायचं आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. त्यांना अनेक दबाव आणलेले आहेत, अनेक प्रेशराईज केलेलं आहे, कारण माझा हात स्वच्छ आहेत. जनतेला माहीत आहे माझं कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय एक्सपोर्ट आहे. 200-250 कामगारांना मी काम देतोय. मी आहे त्यात वेल सेटेड आहे. जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. मला 20 वर्षे, मिसेसला 5 वर्षे, 25 वर्षे निवडून दिलेलं आहे. मी समाधानी आहे. पैसे काय घेऊन जायचे काय? मी एक दोहा तुम्हाला सांगतो, मी सभागृहामध्ये पण केलेली. म्हणजे TDR मध्ये पण लोकांनी कोट्यावधी रुपये मिळवले. TDR से और घरफाड़ा से चिटिंग करके संजय भोसले तुम बहुत कमाया, क्या रुपया, क्या हीरा, क्या मोती, लेकिन सच तो है यारो, कपन में जेब नहीं होती. कोट्यावधी रुपये मिळवून काय आपण नदीवर घेऊन जायचं नाही, शेवटी तिथंच जायचं आहे. म्हणजे ज्या मातीत आपण जन्मलोय, समाजाचं देणं लागतंय. तुम्ही जिथं नोकरी करताय तिथं प्रामाणिक काम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे लोकांची. हे काय करताय? आणि मी तुम्हाला सांगतो, ह्याला मोका लागणार आणि मी लावणार. चर्चेचा विषय या माध्यमातून शेटे साहेब, घरफाळा प्रकरण नेमकं काय आहे, यात कसा गोलमाल झालेला आहे, हा जाणून घेण्याचा आम्ही तुमच्याकडून प्रयत्न केला. तुम्ही आम्हाला इत्थंभूत माहिती दिली, कागदपत्रासह, पुराव्यासह दिली. याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अशाच आणखीन एका प्रकरणाच्या विषयी तुम्हाला मी लवकरच निमंत्रित करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, आपण चर्चेचा विषय या कार्यक्रमाअंतर्गत बहुचर्चित घरफाळाविषयीचं जे काही प्रकरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चर्चेच्या दरम्यान केंद्रबिंदू ठरले ते महापालिकेचे अधिकारी संजय भोसले. त्यांनाही मी या माध्यमातून आव्हान करतो, त्यांनाही जर त्यांची बाजू जर मांडायची असेल तर त्यांनीही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांची बाजू मांडावी. त्यांच्याकडेही काही पुरावे असतील, कागदोपत्रे असतील, त्यांनीही आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि ते जनतेसमोर सादर करावेत. असं व्हायला नको की फक्त मी भूपाल शेट्टे यांचीच बाजू म्हणजे ऐकून घेतली आणि संजय भोसले यांच्यावर मी अन्याय केला, असंही व्हायला नको. म्हणून त्यांनीही इथं यावं आणि त्यांची बाजू मांडावी, असं मी त्यांना आव्हान करतो. अशाच विषयासह
पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.